कारण त्याला मोक्ष पद सुद्धा प्राप्त झाले. खीर कमी पाहिजे. गोड लय झालं. मेंढरं उचलत नाही. काय अनेक गोष्टी करून बसतो. पण मोक्ष वर भेटावं म्हणून बक्कळ प्रयत्न करतो. मोक्ष पद फुकट नाही हो, असं नाही बघायचं. ही ताकद माझ्या सेवेत आहे, ही ताकद माझ्या भक्तीमध्ये आहे. कारण मामा सांगतो, अरे जो माझा भक्त आहे ना, त्याच्या कर्मानुसार जर तो नरकात जरी गेला ना, नरकात, तर त्याच्या नरकातून सुद्धा त्याला बाहेर काढणारा तो किती बाळू धनगर आहे म्हणते. नरकातून सुद्धा नरकात गेला तरी उडवून देणारा देव हा बाळू धनगर आहे म्हणतोय. नरकात जरी गेला तो माझा निष्ठावंत भक्त आहे. त्या भक्ताला मी हाताला धरून सांगणार, मी तर येतो बाळू धनगर म्हणून त्याने तुझ्या हाताला धरून बाहेर काढणार. मी बाळू धनगर आहे म्हणतोय मामा. नरकात गेला तरी बाहेर काढतो. नरकात पण तसा माझा भक्त पाहिजे, तसा माझा सेवक पाहिजे, आणि तशी दृढ विश्वास पाहिजे, तरच मी तुमच्यावर कसल्याही संकटावर किती मोठं संकट येऊ देऊ, तर त्या संकटाच्या टायमाला तुम्ही नाव घ्या म्हणताय. म्हणतं नाव, तुम्हाला नाव घ्या मला की कसं कसं काय तुम्हाला नाव घ्यावं. अहो एक लक्षात ठेवा, जसं रामप्रभूचं नाव फक्त त्या दगडावर टाकलं ते दगड करत होतं ना, तसं ह्या कलियुगामध्ये बाळूमामाचं नाव तुम्ही संकटाच्या टायमाला घ्या, कसलंही संकट सुद्धा पाठीमागे सरकत नाही मामा. कसलंही किती खातं म्हणून येऊ द्या, त्यानं खातं खातं दुरावलं म्हणून त्याच्यानं खाणं होत नाही. ही ताकद मामाच्या कार्यामध्ये, त्या ताकद मामाच्या नावामध्ये, आणि ती ताकद मामाच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये एक लक्षात ठेवा, सेवेमध्ये विश्वास. म्हणून त्याच्यासाठी आज जो कन्याचा प्रसाद आहे, हा कन्याचा प्रसाद सोपा नाही. सृष्टीमधले 33 कोटी देव सुद्धा बाळूमामाच्या भांडऱ्याचे आणि मामाच्या दरबारच्या कन्याचा प्रसादाची वाढत. आणि मामाच्या दरबारचा कन्याचा प्रसाद जो शिजतोय ना मामाच्या दरबारात, तुम्ही बाळूमाचं मंदिर बांधा मोठं आणि त्या मंदिरामध्ये शिजवा, तिथं महत्व मामा देतोय. एवढ्या पुरतं तेवढं. पण जिथं बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याचं दरबार आहे, जिथं मामाच्या शेळ्या मेंढ्याचं वास्तव्य आहे, तिथं जो मामाच्या भट्टीवर जो स्वयंपाकावर, त्या स्वयंपाक भट्टीपाशी जो प्रसाद बनतो, कारण ते अक्षरशः अमृत तयार होतं. एक लक्षात अमृत, आणि त्या अमृताची वाटप करत हा बाळूमामा ह्या सृष्टीमध्ये निघालेला देव आहे. सृष्टीमध्ये निघालेला वाटप केंद्र, अमृताचे वाटप केंद्र काढत तो वाटप करण्याचं काम मामा अमृताच्या या प्रसादाच्या माध्यमातून करायला लागलेला आहे. कारण मामाने काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस मी ह्या प्रतिमेला 2 दिवस मला लुगडी नेसवलेलं आहे, एकदा ज्यावेळेस या भस्मासुर नावाचा एक दैत्य जन्म आला, त्या ठिकाणी एकदा मला मौनीचं स्वरूप घ्यावं लागलेलं आहे, आणि दुसरं मौनीचं स्वरूप कुठे घेतलेलं म्हणतो मामा, ज्यावेळेस मला अमृत वाटतं, समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून ज्यावेळेस अमृत निर्मित झालं, त्या ठिकाणी एकदा अमृत वाटतेस, काय म्हणतोय मामा, वाटतेस देवादिताला अमृत वाटण्याचं काम कोणाकडे होतं म्हणतोय मामा, त्या ठिकाणी एकदा मला लुगडं नेसावं लागलं म्हणतोय. त्या ठिकाणी कोण्या देवाने अमृत वाटण्याचं काम केलंय ते तुम्ही अभ्यास करा. तर मामा काय सांगतोय, त्या ठिकाणी मला लुगडं मौनीचं स्वरूप घेऊन लुगडं तिथं नेसावं लागलेलं आहे, आणि त्या ठिकाणी मी अमृत वाटण्याचं कार्य केलेलं आहे म्हणतोय. तो म्हणजे मी आहे. आणि ह्या जगामध्ये ह्या अवताराच्या माध्यमातून